सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्याला आपल्या आयुष्यात जसं प्रेम हवं असतं तसाच पैसा सुद्धा हवा असतो. ह्या दोन्ही गोष्टी असल्या की आयुष्य किती सुंदर आहे असं वाटत असतं. परंतु ह्या दोन्ही गोष्टी जर का आपल्याकडे नसतील तर मात्र आपलं आयुष्य कुठेतरी आयुष्याचा रंग हे फिक्कं झालेलं आहे असं वाटत असतं. आता आयुष्यात जर का रंगबेरंगी रंग भरायचे असतील तर पैसा आणि प्रेम हे दोन्ही मिळवलं पाहिजे. पण कधी-कधी काय होतं तर आपल्याजवळ आपलं प्रेम असतं परंतु काही कारणास्तव ते लांब गेलेलं असतं. किंवा काही वेळेला काय होतं आपण भरपूर कष्ट करतो परंतु त्या कष्टाला ही नशिबाची साथ मिळत नसते आणि त्यामुळे आपल्याकडे पैसा येत नसतो. आता ह्या दोन्ही गोष्टी हव्या असतील तर आजचा उपाय हा नक्कीच तुम्ही करू शकता. उपायासाठी काहीही लागणार नाही, फक्त थोडासा वेळ लागेल. हा उपाय कधी करायचा हे व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कुठेही व्हिडिओ स्किप केला तर मात्र तुम्हाला प्रश्न पडतील आणि ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये येऊन विचारतील. त्यापेक्षा विचार करा आणि व्यवस्थितपणे हा व्हिडिओ ऐकून घ्या. व्हिडिओ बघा, इतका छान आहे की तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रेम आणि पैसा जर का नसेल तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेल. पण आज आपण जरी का हा उपाय केला तरी पण कर्म आणि कष्ट खूप महत्त्वाचे आहेत. बघा, आपण रात्री ज्या वेळेला झोपतो त्यावेळेला झोपी जातो. सकाळीच उठलो की फटाफट बेडवरून उठतो आणि आपल्या कामाला लागतो. असं न करता जर का आपल्या आयुष्यात प्रेम आणि पैसा हवा असेल तर हा एक उपाय नक्कीच करून पहा. ह्याने नक्कीच प्रेम आणि पैसा दोन्हीही तुमच्याकडे येणार आहे. आता सकाळीच तुम्ही उठता त्यावेळेला बघा, बरेच लोक काय करतात कामासाठी लवकर लवकर उठतात. तर काही लोक घरातच असतात किंवा लेट जाणार असतात त्यामुळे 7 नंतर बेडवरून उठतात. 7 नंतर कृपया करून बेडवरून उठू नका. उठायचं असेल तर 6:30 पर्यंत तरी उठा. 6:30च्या आत उठायला पाहिजे, परंतु ठीक आहे 6:30 पर्यंत तरी उठा. उठताना काय करायचं, तुम्ही ज्या वेळेला जागे व्हाल उठायच्या आधी काय करायचं, उठायच्या आधी बघा ज्या वेळेला आपण उठणार अगदी काही क्षणात उठणार त्यावेळेला काय करायचं, आपला जो एक उजवा हात आहे, हा उजवा हात उजव्या हाताची जो मधला बोट आहे तो मधला बोट काय करायचं, आपल्या नाभीवर अगदी हलकासा दाबायचा, हलकासा ठेवायचा. नाभीवर नवग्रहांचा अधिकार आहे असं म्हटलं जातं. नाभी ही म्हणजे ज्याला आपण नाळ म्हणतो ही आपल्या आईशी जोडलेली आहे. त्यामुळे आपण कुठलीही इच्छा जर नाभीला सांगितली तर नक्कीच ती इच्छा पूर्ण होत असते. पण कर्म आणि कष्ट खूप महत्त्वाचे आहेत. नाभीवर मधलं बोट ठेवायचं. बोट ठेवल्याच्या नंतर तुम्हाला 54 वेळेला तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. काय मंत्र म्हणायचा आहे? लक्ष्मीचा बीज मंत्र आहे, जो क्लीम 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 हा तुम्हाला 54 वेळेला म्हणायचा आहे. आता 54 वेळेलाच का, तर 5 हा अंक बुधाचा आहे आणि 4 हा अंक राहूचा आहे आणि त्यामुळे हे दोन्ही तुम्हाला अंक म्हणजे दोन्ही तुम्हाला अंकाची जी बेरीज असते ती 9 असते. 9 हा शनी आहे. तर त्यामुळे बघा आपल्याला ही जी हा जो मंत्र आहे हा 54 वेळेला म्हणायचा आहे आणि 54 वेळेला म्हटल्याच्या नंतर तुम्हाला उठायचं आहे. उठल्यानंतर दोन्ही हात पाहायचे आहेत. दोन्ही हातांवर पाहून आपल्याला कराग्रे वसते लक्ष्मी या मंत्राचा जप करायचा. एकदाच म्हणायचा आहे हा श्लोक. कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती कर्मध्ये तू गोविंद प्रभाते करदर्शक. नेहमीप्रमाणेच आहे हा श्लोक. तुम्हाला येत असेल तर बोला, नाही तर दोन्ही हातांवर हात घासायचे आणि आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायचे. 1-2 मिनिटात पुन्हा आपण जमिनीला नमस्कार करून हा उपाय इथेच संपला. हा उपाय रोज करायचा आहे, न चुकता करायचा आहे. 54 वेळा मंत्र म्हणायचं आहे आणि बघा लवकरात लवकर युनिवर्स तुमची इच्छा पूर्ण करेल. जी पण काही इच्छा असेल ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.